शेतमालाला हमीभाव, शेतकरी हक्क मूल्य आणि भावांतर मूल्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने दिनांक 9 एप्रिल रोजी जेलभरो आंदोलन आणि 1 जुलैला भारत बंदचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात राष्ट्रीय किसान मोर्चा भंडारा जिल्हाध्यक्ष अभय रंगारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक 25 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता दरम्यान निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, कृषी मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या नावाने देण्यात आले। सदर आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अथवा जनसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याकरिता तत्सम कार्यरत असलेले सर्व शासन आणि प्रशासनातील लोक संपूर्णतः जबाबदार राहतील, म्हणून विविध कायद्यासंदर्भात कार्यवाही करताना संबंधित शासन आणि प्रशासनातील लोक जबाबदार राहतील। आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य ते निर्णय घेऊन राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना सोयाबीन आणि इतर सर्व शेतीमाल खरेदीचा प्रश्न सोडवावा, अन्यथा जनावरांना सोबत घेऊन जेलभरो आंदोलन करण्यात येईल। जनावरांना चारा शासनाने पुरवावे असे आवाहन राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अभय रंगारी यांनी केले आहे। निवेदन सादर करताना राजू नंदागवडी, पेंटर संघ, विशाल बागडे, क्षितिज बागडे असे अनेक शेतकरी उपस्थित होते। मी अभय देवाजी रंगारी, राष्ट्रीय किसान मोर्चा भंडारा जिल्हाध्यक्ष या नात्याने आज दिनांक 25 एप्रिल 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालय यांना राष्ट्रीय किसान मोर्चाच्या बॅनरखाली निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये विषय होता सोयाबीन, कापूस यासह खरीप व रब्बी हंगामातील सर्व प्रकारच्या शेतमाल खरेदीसाठी कायमस्वरूपी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू ठेवणे आणि महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत आर्थिक वर्ष 2024-25 मधील शिफारसी हमीभाव व केंद्र सरकार मार्फत फरकाची रक्कम अर्थात शेतकरी हक्क मूल्य तसेच केंद्र सरकार मार्फत घोषित हमीभाव व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष मिळणारा भाव यातील फरकाची रक्कम अर्थात भावांतर मूल्य प्रत्येक शेतकऱ्यास देण्याबाबत या अगोदर आम्ही 7/10/2024 ला राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत राज्यभरातील शेतकऱ्यांनी शासनाला निवेदन दिले होते, पण त्या निवेदनाची शासनाने काही दखल घेतलेली नाही। त्यामुळे हे निवेदन देण्यात आम्हाला गरज पडली। शासनाने जर नाईलाजाने शासनाच्या निष्काळजीपणाचा व निष्क्रियतेचा धिक्कार करण्याकरिता दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल। यावेळी महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यात हजारो शेतकरी यांच्याकडील पशुधनासह गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, गाढा, डुक्कर, कोंबड्या तसेच इतर जेलभरो मध्ये सामील होणार आहेत आणि या सर्वांची चाऱ्याची व्यवस्था शासनाने करावी। आणि हा आमचा जो चरणबद्ध आंदोलन आहे तो 4 टप्प्यामध्ये चरणबद्ध आंदोलन आहे। पहिले चरण आहे दिनांक 24 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 रोजी निवेदन देणे। दुसरा चरण आहे 9 एप्रिल 2025 रोजी पशुधनासह राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करणे। तिसरे चरण आहे 10 मे 2025 रोजी राज्यव्यापी पशुधनासह रास्ता रोको आंदोलन करणे। चौथे चरण आहे दिनांक 1 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र बंद व पशुधनासह आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन। शासनाने जर वेळी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही रस्ता रोको करू, याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील। धन्यवाद।